नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे पार्ट 2 लवकरच घेऊन आलेलो आहे आपण. या व्हिडिओमध्ये आपण विसर्जनाच्या आदल्या दिवशीची धमाल मजा, गौरी रडवण्याची जी प्रथा आहे ती कोकणातली स्पेसिफिक, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा विसर्जन झालं त्याच्याशी निगडीत सगळं फुटेज बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच सुंदरसे शॉर्ट्स बघायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही मिनटं चुकवू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. आणि आता आपण चालू करूया आपला हा कोकणातले गणपतीचा पार्ट 2. दिवसभराचं काम संपवल्यानंतर आपली संध्याकाळची जी सुरुवात आहे ती एका प्रसन्न आरतीने झाली, आणि त्याच्यानंतर एकामागोमाग एक वेगवेगळे आपण खेळ बघणार आहोत इथून पुढे या व्हिडिओमध्ये. लाडू मोदक सगळे एकत्र जमलेच होते, त्यामुळे पटकन एक लाईक शेअर सबस्क्राईबचा प्लग इन घेतला, आणि त्याच्यानंतर आपला पारंपरिक गरबा खेळल्याशिवाय तर काही गणेशोत्सव पूर्ण होत नाही, तो चालू झाला. गरबा खेळून झाल्यानंतर वेळ होती कोकणातल्या पारंपरिक गौरी रडवण्याच्या प्रथेची. या प्रथेमागचं कारण हेच आहे की विसर्जन होणार आहे पुढच्या दिवशी, आणि त्यामुळे रात्रीचं गौरी जेव्हा आपलं उद्या घर सोडून जाणार आहे त्याबद्दलच्या भावना गावातल्या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या व्यक्त करतात, आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आमची डोळ्याचे सासरातील सोन्याचा आमची डोळ्याचे सासरातील सोन्याचा आहे म्हणे मला माहेर दिस मागडी नाती वरठस गौराय म्हणे माझं माहेर दिस बांगडी वरठस असा दिवसाच येणं ग माझा गुरुची बसन असं गुरुची बसन ग माझा नारळाचा नाग असं गुरुची बसन ग माझा नारळाचा नाग असं नारळाचा नाग असं गोपण माहेर ग माझा संसार सासर ग कोकण माहेर ग माझा संसार सासर ग.
या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी आपली जी पारंपरिक गाणी आहेत त्याबद्दल भाष्य केलं होतं आणि तेच पुन्हा इथे अधोरेखित करावं असं वाटेल. नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बोलीभाषेतील जी काही गाणी आहेत त्यांचं संवर्धन कसं करता येईल किंवा ती कशी जोपासता येतील, पुढच्या पिढीपर्यंत कशी नेता येतील, हे कार्य किंवा हे कर्तव्य देखील आपलंच आहे. त्याच्या मुलांचा थाटग पहा पहा गुरुजींच्या मुलांचा थाटग पहा पहा गुरुजींच्या मुलांचा थाटग कसला आणि आता पारंपरिक गाण्यांनंतर आपण वळणार होतो अंताक्षरीकडे. एवढं रात्रभर धमाल केल्यानंतर दुसरा दिवस उजाडला होता आणि गौरी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आला होता. गावची प्रथा अनेक जणांनी बघितली असेल, पण पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे गावच्या मूळ वेशीवर संपूर्ण गावातील गणपती आणि गौरी एकत्र जमा होतात आणि तिथे पूजा केल्यानंतर पुढे विसर्जनासाठी गावातून नदीवर जाण्यात येतं. पुढील संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण गणपती विसर्जनाशी निगडीत असे सगळे काही व्हिडिओज बघणार आहोत. काही कारणास्तव गावी यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत किंवा लेझिम खेळत विसर्जन करण्यात आलं नाही आणि त्यामुळेच आपण बघू शकता की गाड्यांमध्येच गणपती विसर्जनासाठी घेऊन जाण्यात येत आहेत. लाडक्या बाप्पाच्या आणि गौराईच्या विसर्जनासाठी लोक गाडीतून चालत जसं जमेल तसं नदीपर्यंत जातात. विसर्जनाची वेळ जसजशी जवळ येते तशी आपल्या मनात एक विरहाची भावना निर्माण होते. कारण गेली 5, 6, 7 दिवस आपण गणपती आणि गौराईची मनोभावे पूजा केलेली असते, त्यांच्यासोबत वेळ घालवलेला असतो आणि आता आपल्याला माहिती असतं की गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला पुन्हा त्याचं दर्शन नाही होणार, आपल्या घरात तरी. त्यामुळे ती एक भावना सगळ्यांच्याच मनात दाटलेली असते.
आणि याच भावना पुढच्या काही ओळींमध्ये आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटचा निरोप देताना मन भरून आलंय. आठवणींचा सागर डोळ्यांमध्ये साठलाय. गणरायाचं विसर्जन करताना मनात कुठेतरी रोखरोख लागून राहिली आहे. तुझं हे जाणं जड आहे रे बाप्पा. पुन्हा येण्यासाठी वाट पाहत बसलेलं मी आहे. गौरीसह आलेला आनंद आता स्मृतींमध्ये राहणार आहे. तुझ्या आणि गौराईच्या पायांचा स्पर्श आता पुरात साठवणार आहे. तुझं दर्शन, तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद मनात कायमच कोरून ठेवलेला आहे बाप्पा. गौराईचे विसर्जन झालं. हळवा मन थांबून पाहत आहे. तिच्यासोबत तिचं जाणंही डोळ्यांतून आसवं वाहत आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येऊ आणि तुझ्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण तयारीत राहू. या स्वागतासाठी आम्ही पूर्ण तयारीत राहू. आणि याच नोटवर आपण पोचलो आहोत व्हिडिओच्या एंडला. तुम्हा सर्वांचे धन्यवाद ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. आणि मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब बटन दाबून टाका आणि नोटिफिकेशन्स देखील ऑन करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तो बघू शकाल. तुमचे जे काही मतं असतील, जे काही विचार असतील ते कमेंट्समध्ये टाकायला नक्की विसरू नका. आणि तुमच्या चॅनलवरचं प्रेम असंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.